सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग्स. तर आज गाईज एक नवीन ब्लॉगची सुरुवात करतोय. तर आज मी आहे महेशच्या इथे, आत्ताच इथे येऊन पोचलेलो आहे. तर एक नवीन ब्लॉगची आम्ही सुरुवात करतोय, कारण की आज आम्ही एक ट्रिपचा प्लॅन केलेला, तो महाबळेश्वर. तर आम्ही निघतो आता महाबळेश्वरला. तर रूट राहणार आहे आपला पाली, माणगाव, पोलादपूर आणि मग वरंदा घाटातून महाबळेश्वर. तर बघूयात कसं आहे घाट. बरेच दिवस झाले आम्ही गेलेलो नाही आहे आणि आपला ब्लॉग हे 2 एपिसोडमध्ये असणार आहे आणि मराठीतच ब्लॉग असणार आहेत आपले. तर चला एक सुरुवात करूया आपल्या बाईकवरती. तुम्हाला भेटतो गोप्रोमध्ये. सो चला मित्रांनो, निघूयात. आपल्या गाडीचे किलोमीटर बघू शकता तुम्ही, 1792 झालेले आहेत. पेट्रोल पण कमीच आहे. आपल्याला फिल अप करायचं आहे पेट्रोल पंपावरती, आपल्या इथं जवळच आहे. तिथून नंतर निघूयात पुढे. मग रस्त्यामध्ये कुठेतरी थांबून नाश्ता वगैरे करूयात. नाश्ता काय केला नाही, मी पण नाही नाश्ता केलेला आहे आणि महेशनी पण नाश्ता केलेला नाही आहे. सो चला निघूयात. आणि वाजलेले आहेत आता 7:30. तर ऑलमोस्ट 3 तास तर लागणार आहेत आम्हाला तिथे पोहोचण्यासाठी. तर आरामशीर जाणार आम्ही, काय असं काही घाई नाही आहे. एन्जॉय करायलाच तर चाललो आहेत आम्ही. सो चला भेटतो तुम्हाला मध्ये रस्त्यामध्ये. काही असेल तर जरूर मी तुम्हाला दाखवणार. आणि प्लीज गाईज ब्लॉगला माझ्या सपोर्ट करा. असे नवीन नवीन ब्लॉग्स तर मी घेऊन येतच असतो. तर प्लीज गाईज सपोर्ट मी. ओके, सो चला इथून निघूयात मेन हायवेला पहिला, मग पेट्रोल टाकून पुढे निघूयात. आता इथं फ्युल इंडिकेटर दाखवायला लागलेले आहे आणि टोटल आपल्या गाडीचे 1800 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत फायनली. आणि आज काय चालणार आहे ती 96चा जरी फ्युल रेंज दाखवते, पण वाटत नाही मला तेवढी जाईल, कारण की हे रॉयल एनफिल्ड हिमालयनचे मीटरमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. पोचलो आपण पालीमध्ये. लेफ्ट घेतला तर आपण निजामपूर मार्गे जाणार आणि राईट घेतला तर आपण वाकण हा रोडच कंटिन्यू करतोय, कारण की रोड चांगला आहे. इकडनं भरपूर स्पीड ब्रेकर वगैरे भरपूर आहेत. रस्त्याचा नो डाऊट, रस्ता तर चांगलाच आहे. गाईज मी जे गेअर्स घातलेत ना आता, जॅकेट्स आणि शूज वगैरे माझ्यासाठी नवीन आहेत आणि मी कधी यूज पण नाही केले, त्याच्यामुळं कम्फर्टेबल वाटत नाही मला. विदाऊट गेअर्स सेफ नाही आहे. तर ते सेफ्टी फर्स्ट, आपली सेफ्टी तर पाहिजेच ना, त्याच्यासाठी तर ते घालावं तर लागणार. असते यूज होतील, पण ठीक आहे. आणि जास्ती काही सामान आम्ही काही कॅरी केलेलं नाही, फक्त एक टँक बॅग घेतले. महेशकडे एक बॅग आहे पाठीमागे. तर आपण पोचलो आहे वाकणला. राईट घेतला तर पनवेल मुंबई आणि लेफ्ट घेतला तर आपण जाणार माणगाव गोवा हायवे. तर आपण गोवा हायवे इथं तर नाश्ता करायची चांगली जागा होती, पण आपण इथं नाश्ता नाही करत आहे. आपण पुढेच नाश्ता करूया, कारण की आत्ताच तर घरून निघालेलो आहे. तर लगेच काय नाश्ता करायचा आणि लगेच काय थांबायचं. तर थोड्या वेळानेच ब्रेक घेऊ आम्ही. हँडग्लोव्ज वगैरे काय घातलेले नाही आहेत, मी घालतो पुढे जाऊन. थांबून पहिलं हँडग्लोव्ज घालून घेतो आहे. हँडग्लोव्ज घातले म्हणजे टेन्शन नाही राहणार. एकदा नाश्त्यालाच थांबूयात आता बस झालं, आता नाही कुठे थांबायचं आहे. आणि जॅकेटचे चेन्स आणि हँडग्लोव्ज घालण्यासाठी थांबलो. आज शनिवार रविवारी ना प्रॉपर बाईक्सवाले भेटतील आता आपल्याला. आणि लोकांची अशी नजर आहे ना आपल्या बाईककडे बघण्याची, मस्त वाटते. बाईक एकदम फुल्ली लोडेड ना, एक कॉन्फिडंट येतो. चला आपण पण एक बायकर आहोत. हेल्मेटमध्ये ना इतका विंड येतो ना, काय विचारू नका. एवढी हवा येते ना, पूर्ण व्हॉइसची वाट लागत असेल, मला माहिती आहे. हेल्मेट एकदम लूज आहे. गाडी जेवढी मी पलवते ना, तर हेल्मेट हालतोय पूर्ण, एवढं हेल्मेट लूज झालेलं आहे. मे बी मला एक असा अंदाज आहे की हेल्मेट मला चेंज करावं लागणार आहे. एवढी विंड आलं ना तर कसं चालणार गाडीमध्ये हेल्मेटमध्ये. तर ब्लॉकचे पूर्ण वाटच लागून जाईल. ठीक आहे, आपण इकडेच करूयात नाश्ता. लोणेरेच्या पुढे आपण महाडच्या अलीकडे नाश्ता वगैरे करून आता निघतो पुढे. ऑलमोस्ट 66 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि 1.5 तास तर लागणार आहे. बाकी गाडी पण एकदम मस्त प्रॉपर थंड झाली आणि गाडीवरती बसल्याच्या नंतर थोडी हवा पण लागते ना, तर ते गरमी एवढी जाणवत नाही. पेट्रोल पंप, CNG पंप एकदम प्रॉपर आहेत हायवेला, एकदम प्रॉपर आहे. तर गोवा म्हणजे असं आहे की जवळच आहे आपल्यासाठी. एवढं जवळ वाटेल का काय विचारू नका, एवढे भारी हायवे आहेत. नाश्ता तर प्रॉपर केलेला आहे. आपल्या ब्लॉगमध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे ते तुम्ही नक्की आपल्या कमेंटमध्ये कळवा.
इम्प्रूव्ह केलं पाहिजे, काय चेंजेस केले पाहिजे हे नक्की सांगा तुम्ही. आणि आपल्या ब्लॉगला जेवढं शेअर करता येईल तेवढं करा. लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा. लोकांना, तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा सबस्क्राईब करण्यासाठी. तेवढंच आम्हाला मोटिवेशन मिळतो. ती बघ ना केवढी मोठी आहे. बापरे, कसली मोठी नदी आहे. वास बघ ना, कसला तरी वास येतोय. हा, फॉरेड. एक अंधार पाणी लेणे आहेत. एक दिवशी इथं पण आपण व्हिजिट करूयात. आपण एक ब्लॉग बनवूया त्याच्यासाठी. भरपूर जुने आहेत ते. मला वाटत नाही गोप्रोमध्ये दिसेल की नाही, पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे लेफ्ट साईडला गांधार पाणी लेणे आहेत. मस्त एकदम. बघा ना, एवढ्या डोंगरामध्ये कोरलेले होते, एकदम प्रॉपर बनलेले आहेत. त्या टायमामध्ये काय आर्किटेक्चर होते का इंजिनियर होते बघा ना. यहाँ से लेफ्ट है अपने को महाबलेश्वर, राइट लेंगे महाड, आगे जाएंगे रत्नागिरी गोवा हाईवे. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे पोलादपूर. आता बघू शकता तुम्ही, हा पूर्ण इथपासून आता पूर्ण घाट स्टार्टच झालेला आहे. इथून बरोबर 40 किलोमीटर 1 तास लागतोय आपल्याला इथून पोहोचण्यासाठी. घाटातून महाबलेश्वरला 1 तासामध्ये आपण पोहोचून जाऊ. 10-10:15 झालेले आहेत. आपण 7-7:30ला काहीतरी निघालेलो घरनं. आता 10-10:15 झालेले आहेत. तर काय आपलं टाईमपास करत चाललेलो आहे. आम्ही नाश्ता वगैरे केला, तिथं टाईम थोडासा स्पेंड केला. आता इथून घाटामध्ये तर बाईक एकदम स्लो, जो स्पीड आपण मेंटेन करतो हायवेला तो मेंटेन नाही करता येणार आपल्याला. त्याच्यामुळं स्लो जावं लागणार आहे. बघा कामं पण चालू आहे तिकडे. सो 1 तासामध्ये, तासाभरामध्ये पोहोचून जाऊ. पोलादपूर आहे ना, हा रस्त्याचं प्रॉपर काम चालू आहे. तर थोडं तुम्ही सांभाळून येत जा. कारण की येणार असेल ना कोणी ह्या 2-3 महिन्यामध्ये, तर तुम्ही सांभाळून येत जा प्लीज. कारण की गाड्या इतक्या खतरनाक वरतून येत आहेत ना, आणि रस्त्याचं वगैरे काम चालू असल्यामुळे थोडंसं रिस्की बनून जातं. आणि माझ्या उजव्या बाजूला प्रतापगडचा टकमक टोक दिसतोय. पण थोडं इथे थांबूयात. इथं चहा पाणी वगैरे करूयात थोडंसं. काही पाणी वगैरे असेल तर थोडंसं. बघा दरी कसली खतरनाक आहे. बघा, हा प्रतापगडचा दरवाजा आहे मेन. इथून प्रतापगडला जायचा. पण नंतर मग आपण येऊयात प्रतापगडासाठी, खास करून फिरण्यासाठी. हां, खास प्रतापगडसाठी येऊयात आपण नेक्स्ट टाइम. सगळीकडनं झाडं आलेली आहेत आणि मध्ये सावली. काय गरम होणार इकडं, काय गरम होणार. आपल्या इकडे पूर्ण झाडं वगैरे सगळी काढून टाकली, त्याच्यामुळे सगळी गरमी वाढलेली आहे इकडे बघा ना. म्हणून तर हे सगळं थंड हवेचं ठिकाण बनलेलं आहे ना महाबलेश्वर. पहिलाच पॉईंट आपण सनसेट पॉईंट घेतोय. नंतर त्याच्यानंतर टुवर्ड्स महाबलेश्वरकडे निघून जाऊयात, वरती मेन सिटीकडे. एक गाडी पण मुश्किल होते पास व्हायला. बापरे, यांनी भरपूर रस्त्याचा गणित बिघडवून ठेवलेलं आहे. मोठी बस आली तर काय करणार. आणि एलिफंट काहीतरी पॉईंट बोलतात, त्या पॉईंटला आलो. ते मला पण नाही माहिती, पण चांगला पॉईंट आहे. उसला घोडा आहे बघा ना, सुपर एकदम. आपण आता येऊन पोचलेले मेन मार्केटमध्ये. महाबलेश्वर मेन मार्केट आहे ना, तिथं येऊन पोचलो. शिव मंदिर, महाबलेश्वर शिव मंदिर. बघा तुम्ही केवढी ट्रॅफिक लागलं इकडं. 5 किलोमीटरची पूर्ण ट्रॅफिक आहे. माझी बाईक होती म्हणून काय ठीक आहे, मी बाईकने जाऊन आलो. पण मंदिर आहे पण पूर्ण जाम आहे. आम्हीच बाईक घेऊन गेलो, जायला नाही मिळाला. जागाच नाही, गाडी पार्क करायला पण जागा नाही. पूर्ण पुढे जाम आहे. आम्ही गाडी घेऊ तुमच्यावर आहे आता. आम्ही बाईक असून सुद्धा आम्ही गेलो नाही आतमध्ये. भरपूर गर्दी आहे, भरपूर. एवढी गर्दी आहे ना, काही विचारू नका. आम्ही निघतोय आता पाठीमागे. ते बघा 5 किलोमीटरची लाईन आहे.
एवढा अख्खा दिवस जाईल याच्यात त्यांचा. ते बघ लोक गाडी वळवायला लागले. चलो बसलो जेवायला. पूर्ण दमलो, भरपूर ठिकाणी दमलो. आता महाबळेश्वरच्या पंचगणी रोडला आम्ही थांबलेलो आहे, जेवायला थांबलेलो. आता इथून पहिलं आता हॉटेल बघावं लागेल. हॉटेल काय आम्ही बघितलेलं नाही ना, का बुकिंग वगैरे केलेलं आहे. बघूयात हॉटेल आपल्याला पहिलं ऑनलाईन चेक करावं लागेल, मगच पुढचा प्लॅनिंग. सो भेटूयात जेवल्याच्या नंतर. तुम्हाला कोणत्या हॉटेलला थांबणार काय करणार ते चेक करतो आम्ही ऑनलाईन. इथं जेवण वगैरे झालेलं आहे. आता निघतो आम्ही टुवर्ड्स पंचगणी, मॅप्रो गार्डन पंचगणी, आणि मग पुण्या साईडला उद्या सकाळी निघणार. बघूयात. आता हॉटेल तर आम्हाला भेटलं नाही. आता वाजलेत 3:30. इथे ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक लागले. मॅप्रो गार्डन हा फेमस मॅप्रो गार्डन आहे, तुम्हालाही माहिती आहे. महाबळेश्वरला आलेत आणि मॅप्रो गार्डनला नाही आलेत असं कधी होणार नाही. एकदम हा मॅप्रो गार्डनची ट्रॅफिक आहे. भरपूर गर्दी सगळीकडे. फिरण्यासाठी तर असं काय आहे नाही. तर निघतोय आम्ही आता इकडनं, रूमवरतीच जाऊया. बघा इकडे फुल असणार पार्किंग. मी पण आलतो, ही बघा आल्टो आहे. मी पण माझी आल्टो घेऊन आलतो, तेव्हा मी इथं गाडी पार्क केली होती लेफ्टला. हां ही बघ ही पार्किंग आहे. तर आपण आता निघतोय मॅप्रो गार्डनपासून. म्हणजे बघतो कुठं चुतिया झाला गाड. दिसतंय ना तुला, दिसतंय ना येड झाव्या. फायनली आम्ही पोचलेलो आहे रूमवरती. खूप थकलेलो आणि बघू शकता महेश पण खूप थकलेला आहे. सगळं सामान इथे टाकलेलं आहे. अजून आम्हाला रूम नाही भेटलेला आहे. रूम भेटला आम्ही वरती जाऊ, रूममध्ये फ्रेश वगैरे होऊ, मग बघू नंतरचं काय प्लॅनिंग आहे. सो खूप थकलेलो आहेत. एसी रूम भेटलेले आहे आम्हाला, काय थोड्याच किमतीमध्ये भेटलेलं आहे. कारण की आता वाजलेलं 7 वाजलेले आहे. 7 वाजता आम्हाला रूम भेटलेलं आहे. आता किती काय करणार आणि थोडासा फिरणार आम्ही. बाकी सकाळी उठून निघणार आम्ही घराकडे. तर थोडाच टाईमसाठी घेतलेलं आहे रूम. सो भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्या काय ब्लॉग करणार नाही आहे मी, कारण की भरपूर थकलेलो आहे. तर नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. तोपर्यंत बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट ब्लॉग लवकरच येणार आहे. सो बाय, गुड नाईट.